सोलापूरच्या लोकसभेसाठी 2 युवा आमदारांमध्ये लढत होतीये. काँग्रेसच्या प्रणितीताई तर दुसरे भाजपाचे रामभाऊ. दोन्ही उमेदवार आक्रमक आहेत, एकमेकांच्या तोडीस तोड आहेत. दोघांची वक्तृत्व शैली जबरदस्त आहे. आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी लिंगायत समाजाचे नेते आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सोबतीनं काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांचं त्यांनी दर्शन घेत नतमस्तक झाले. यावेळी स्वामींनी त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. राम सातपुते यांच्या भेटीनंतर काँग्रेस नेते सुरेश हसापुरे यांनी भाजप उमेदवाराला टोला हाणलाय. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जगद्गुरूची भेट घेऊन राजकीय देखावा करण्यापेक्षा लोकसभा निवडणूक जाहीर व्हायच्या 8 दिवस पूर्वी सुशीलकुमार शिंदे यांनी काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य यांचं आशीर्वचन घेतलं आहे, अशी पोस्ट केली आहे. काही महिन्यापूर्वी कुंभारी गावात झालेल्या एका कार्यक्रमात जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य सुशीलकुमार शिंदे सोलापूरचा विकास करू शकतात असं सांगून आमदार प्रणिती शिंदे यांच्या कार्याचं कौतुक करून त्यांनी यापुढे प्रणितीताई शिंदे यांना लोकसभेत पाहायला आवडेल असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य हे सुद्धा नक्की पेचात पडले असतील की नक्की विजयाचा आशीर्वाद द्यायचा कोणाला. सोलापूर लोकसभा मतदारसंघात लिंगायत समाजाची निर्णायक मत आहे. बऱ्यापैकी भाजपाच्या उमेदवाराला ती मिळतात. 2019 मध्ये डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी मोठं मताधिक्य घेत विजय मिळवला होता. त्यात लिंगायत समाजाचा मोठा वाटा होता. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.